जॉइंट एफ डी किंवा संयुक्त खातं असलेली एफ डी म्हणजे काय, तर असं फिक्स डिपॉझिट ज्यामध्ये 2 किंवा अधिक व्यक्तींची नावं खातेदार म्हणून असतात. उदाहरणार्थ पती पत्नी, वडील मुलगा, आई मुलगी अशा प्रकारे. पण या जॉइंट एफ डीमध्ये टी डी एस कोणाच्या नावावर घेतला जातो? प्राप्तिकर खात्याच्या नियमानुसार जॉइंट एफ डीवरचा संपूर्ण टी डी एस फक्त फर्स्ट होल्डरच्या नावावरच घेतला जातो. म्हणजे एफ डीमध्ये फॉर्म भरताना ज्या खातेदाराचं नाव पहिलं लिहिलं जातं त्याच्या नावे टी डी एस घेतला जातो. याशिवाय असलेल्या खातेदारांच्या नावाने टी डी एस घेतला जात नाही. हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया. समजा एफ डीची रक्कम 10 लाख रुपये आहे आणि वार्षिक व्याज त्याच्यावर 60,000 रुपये मिळते. या एफ डीवर फर्स्ट होल्डर म्हणजे पहिलं नाव पत्नीचं असेल आणि सेकंड होल्डर म्हणजे दुसरं नाव पतीचं असेल. तर या बाबतीत जो 60,000 इंटरेस्ट मिळतो आहे त्यावर टी डी एस पूर्णपणे पत्नीच्या नावावर घेतला जाईल. या बाबतीत पतीचं किंवा पत्नीचं उत्पन्न कितीही जास्त असलं तरी बँकेला त्याचा काहीही फरक पडत नाही. टी डी एस पूर्णपणे फर्स्ट होल्डर म्हणजे या उदाहरणात पत्नीच्या नावावर घेतला जाईल. पण जॉइंट एफ डीवर टी डी एस कधी घेतला जातो? जॉइंट एफ डीसाठी टी डी एसचे नियम फक्त पहिल्या खातेदारासाठी लागू होतात. म्हणजे पहिला खातेदार सामान्य नागरिक म्हणजे 60पेक्षा कमी वयाचा असेल तर त्याला मिळालेलं व्याज एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर टी डी एस घेतला जातो. आणि जर पहिला खातेदार ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60पेक्षा जास्त वयाचा असेल आणि त्याला मिळालेलं व्याज एका आर्थिक वर्षात 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर टी डी एस घेतला जातो. जॉइंट एफ डीवर टी डी एस कपात कशी टाळता येईल? जॉइंट एफ डी अकाउंट असेल तर फक्त फर्स्ट होल्डर म्हणजे पहिला खातेदार फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H देऊन टी डी एस कपात टाळू शकतो. इतर संयुक्त खातेदारांनी हा फॉर्म देऊन काहीही फायदा होत नाही. फर्स्ट होल्डर सिनियर सिटीजन असेल तर फॉर्म 15H द्यावा लागतो आणि फर्स्ट होल्डर 60पेक्षा कमी वयाचा असेल तर फॉर्म 15G द्यावा लागतो. आणि जर फर्स्ट होल्डरचं एकूण वार्षिक उत्पन्न टॅक्स लिमिटपेक्षा कमी असेल तरच फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H देऊन टी डी एस कपात टाळता येते. या बाबतीत इतर संयुक्त खातेदारांच्या उत्पन्नाचा विचार केला जात नाही. पण जॉइंट एफ डीमध्ये पहिला खातेदार सिनियर सिटीजन असेल तर काय? हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया. इथं फर्स्ट होल्डर वडील आहे ज्यांचं वय 65 वर्ष आहे आणि सेकंड होल्डर मुलगा आहे. इथं एफ डीचं व्याज 55,000 रुपये असेल तर सिनियर सिटीजनसाठी टी डी एस लिमिट 1,00,000 रुपये आहे. त्यामुळे या बाबतीत वडील पहिले खातेदार असल्याने एफ डीच्या व्याजावर टी डी एस लागू होत नाही. त्यामुळे आता तुम्हाला स्पष्टपणे समजलं असेल की जॉइंट एफ डीमध्ये टी डी एस नेहमी फर्स्ट होल्डर म्हणजे पहिल्याच ठेवीदाराच्या नावावर घेतला जातो. त्यामुळे इतर ठेवीदारांच्या नावावर कुठलीही सवलत मिळत नाही आणि तशा प्रकारे काही घेऊन उपयोगसुद्धा होत नाही. धन्यवाद.